गुड मॉर्निंग मैत्रिणींनो. आहे गुरुवारचा व्हिडिओ आणि सकाळी सकाळी माझी तयारी चालू आहे. तर टिफिन बनवण्याची मस्त सोयाबीन गरम पाण्यात भिजवून घेतलं. नंतर आलं लसूण आणि हिरवी मिरची छान कुटून घेतली. कढई तापायला ठेवली. त्याच्यामध्ये तेल टाकलं, मस्त राई जिरी टाकली आणि त्याच्यानंतर मग इथे हा कुटलेला लसूण, आलं आणि हिरवी मिरची ते पण इथे पुढे मी ॲड करते. त्याच्यामध्ये एक कांदा छान बारीक कट करून घेतलेला आहे, एक टोमॅटो पण बारीक कट करून घेतलेलं आहे मैत्रिणं. आणि आज मला काय बनवायचं आहे ते तुम्ही पुढे बघणारच आहे व्हिडिओमध्ये. पण तरी पण छान अशी रेसिपी आहे, मस्त. 2 वेळा मी ट्राय केली, कधी ट्राय नव्हती केली. पण बोललं नेहमी सोयाबीन तर बनवतेच आहे, पण आज चला वेगळं काहीतरी बनवूया. तर ह्याच दृष्टिकोनाने मी असं बनवायचा आज प्रयत्न केला मैत्रिणींनो. आणि नक्की तुम्हाला पण आवडावं असं माझी इच्छा आहे आणि आवडण्यासारखंच आहे. कारण खूप छान झाली होती भाजी. ज्यांनी टेस्ट केली त्यांना पण विचारू शकता, कारण आम्ही दोघं तर खातोच आहे आम्ही बनवलेलं. पण आता असं ऑफिसमध्ये पण खातात आहे तर माहीत पडतं. छान लागते ही भाजी. इथे पुढे मी मीठ ॲड केले त्याच्यामध्ये आणि मीठ ॲड केल्यानंतर कांदा छान पिंक करून घेतला आहे. नंतर त्याच्यामध्ये छान असं बारीक कट केलेलं टोमॅटो टाकून घेतलं आहे मैत्रिणं. आणि कुटिंग मैत्रिणं एवढी बारीक केली ना तर खरंच जेवणाला पण छान असं चव पण वाटते की. आणि असं जास्त खाताना तोंडामध्ये येत नाही, कांदा असो किंवा मग टोमॅटो असू द्या. इथे छान मी कांदा लसूण मसाला टाकून घेतलेला आहे, गावावरून आणलेला आमचा. आणि त्याच्यासोबत पुढे इथे मी हळद ॲड करते. हळद ॲड केल्यानंतर थोडासा गोडा मसाला आहे, तो पण गावावरूनच आणलेला आहे, की तो पण ॲड केला की ह्या 2-3 मसाल्यामध्येच भाज्या परफेक्ट आणि छान होऊन जातात. ते इथे थोडेसे ग्रीन पीस टाकले ते मी धुवून. मटारचा सीझन मस्त चालू आहे, मस्त फ्युजन मटर केलेले आहेत मी. तर छान असे सोलून पाण्यातून उकळून मग फ्रीजरला ठेवले ते. म्हणजे की त्याची प्रोसिजर मी अशी केली की चला जेवण बनवता तुम्हाला टिप्स पण सांगते किंवा हे पण. मस्त मटर आणले, सोलून ठेवले. इथे बघा गरम मसाला ॲड केला आहे, म्हणजे तोच गोडा मसाला आमच्याकडचा. आणि इथं सोयाबीन मस्त आता ग्राइंड करून घेते मिक्सरला. इथे थोडंसं कांदा खोबऱ्याचं मैत्रिणी वाटण, हे ऑप्शनल आहे, टाकलं तरी चालतं, नाही टाकलं तरी नाही म्हणजे चालेल. नाही टाकलं तरी असेल तुमच्याकडं अवेलेबल तर टाका, नसेल तर चालतं आहे. आणि पुढे इथं सोयाबीनचा खिमा ॲड करायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला. तर हो, मग इथे बाजूला पीठ पण मळून ठेवलं आहे लगेचच. आणि सगळं तयारी फ्रेश असते माझी. इथे याला छान झाकण लावून ग्रेव्ही परतायला ठेवली. मस्त मटार पण मस्त शिजतील त्याच्यामध्ये बोललं. आणि इथे की तुम्ही मटार थोडंसं पाण्यामध्ये उकळून पण, आता मी हे ब्लांच केलेले आहेत तो तसे ऑलरेडी पहिलेच. तर मग त्याच्यासाठी इथे साईड बाय साईड चहा पण होते माझी. म्हणजे कसं गॅस रिकामा नाही राहायला पाहिजे. सकाळची वेळ खूप धावपळीची असते, फटाफट असं करून घ्यावं लागतं सगळं मला जेवणाचं. आणि मग असं 1 तासात पटकन उरकून जातो. ॲटलीस्ट जेवण तरी माझं 1 तासात उरकतं, जेवण आणि नाश्ता. कारण कधीतरीच एखाद्या दिवशी चहा चपाती असते. इथे कधीतरीच एखाद्या दिवशी चहा चपाती असते. भाजी चपाती तर हे कधीच नाश्त्याला सकाळचे खात नाही मैत्रिणीनं. इथं थोडंसं मटर अजून बाकी होतं शिजायला, तर थोडंसं गरम पाणी ॲड केलं आहे हलकंसं. इथे कोथिंबीर टाकली आणि वाफेवरती याला आता मस्त असं शिजवून द्यायचा. आणि मग हा परफेक्ट आपला सोयाबीन खिमाची रेसिपी रेडी आहे मैत्रिणीनं. कशी वाटली भाजी? थोडेसे मटर मी त्याच्यामध्ये मॅश केलेत. तुम्ही बटाटे पण छोटे छोटे क्यूब करून टाकू शकता. इथे छान असं मस्त नाश्ता व हे टिफिनसाठी भाजी तयार आहे. जर सुचलंच नाही सकाळी सकाळी काही, तर सोयाबीन तर अवेलेबल असतातच आहे. इथे आज ब्रेड बटर चहा आहे नाश्त्याला, कारण काल ब्रेड आणला होता, परवा बुधवार होता त्यामुळे ब्रेड आणलेला. तर मग ब्रेड इथे सगळी तयारी करून टिफिन भरून हे ऑफिसला गेल्यानंतर किचन वगैरे क्लीन केलं आहे. आता भांडी घासायची ते मला. भांडी घासल्यानंतर माझी स्वतःची तयारी. मैत्रिणी, कसा वाटला व्हिडिओ? कसा नाही? व्हिडिओ आवडला का? आवडला असेल तर कमेंट